ज्यावेळेला 2019चं इलेक्शन झालं, शिवसेना आणि काँग्रेस ज्यांच्यासोबत आपण म्हणजे शिवसेना काँग्रेस नेहमी विरुद्ध असायची. मात्र ह्यावेळेला ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये वातावरण कसं होतं? आपण जर पाहिलंत ना, खरोखर आम्हाला लाज वाटत होती की प्रत्येक वेळेला बाळासाहेब जेव्हा बोलायचे तेव्हा सोनियाच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात बोलायचे. ते त्यांच्याच मुलांनी हे केलं, पण काय करणार, आमचे पक्षप्रमुख होते. त्यावेळीची माझी इच्छा होती की ज्यांना मी 2007मध्ये आणलं, बरोबर. तर त्यांनी माझ्यासमोर उभं राहावे. अच्छा. आणि मग ते माझ्यासमोर परशुराम देसाई उर्फ छोटू हे माझ्यासमोर उभे राहिले. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्यांना निवडून आलं आज त्यांच्या विरुद्ध उभे राहिला. उभं राहिलो आणि खऱ्या अर्थानं त्यांना 1138 मतांनी मी पाडलं. 2007ला असं म्हणजे नक्की काय झालं की इतका मोठा डिसिजन पक्षातर्फे घेण्यात आला? ते शाखा प्रमुख असताना अचानक काढण्यात आलं आणि मग काढल्याच्या नंतर मी पुन्हा तिकडे विचार केला नाही. त्या नगरसेवकाला त्याला धडा शिकवला की त्याला निवडून आणू शकतो. बरोबर आहे. ज्याला 2007मध्ये निवडून आणू शकतो आणि त्यांनीच माझा काटा काढायचा प्रयत्न केला. नमस्कार. साऊथ मुंबई न्यूजच्या रोकटोक महाराष्ट्र या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आज खरं तर आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व वरळी विभागातील आपल्यासोबत आहे. माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ताजी नरवणकर यांच्या माध्यमातून अनेक वर्ष आपण त्यांना पाहतोय आणि असं व्यक्तिमत्व यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार दत्ताजी, आपलं मनापासून सहर्ष स्वागत साऊथ मुंबईच्या रोकटोक या पॉडकास्टमध्ये. कसं वाटतं या ठिकाणी येऊन? मी मनापासून साऊथ मुंबई न्यूज चॅनलला धन्यवाद देतो की आज माझी मुलाखत या ठिकाणी होत आहे. अर्थातच तुम्ही या 197मध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि वरळी पूर्ण तुमच्या अंडरमध्ये काम करते आणि करते. खूप छान पद्धतीने हे काम आपलं चालू आहे. जी सुरुवात होती तुमची 1985 पासून शिवसेनेमध्ये आपली सुरुवात झाली. मग काही वर्षांनी मी गटप्रमुख झालो, काही काळांतराने मी उपशाखा प्रमुख झालो शिवसेनेमध्ये. ओके. हे तो प्रवास चालू होता. क्या बात आहे. आणि मग एक 2007ला या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची युती होती 2007मध्ये. अच्छा, बरोबर. मग त्यावेळेला आम्हाला हक्काचा नगरसेवक पाहिजे, बरोबर, म्हणून आम्ही प्रयत्न केले. आणि 2007 साली आम्ही आमचा शाखा प्रमुख परशुराम देसाई अच्छा यांना 2007मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक अपक्ष निवडून आणलं. ओके. त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता. म्हणजे त्यांना जे लागणारं काम होतं किंवा जी रसद होती किंवा जे पाठी बॅकएंडचं काम होतं ते तुमच्या माध्यमातून झालं होतं. ते माझं झालं. काळांतराने नगरसेवक झाले, 2 त्यांना कमिट्या मिळाल्या आणि जसं आम्हाला एक साधं शिवसैनिक पण न राहू देता आम्हाला अचानक 2008मध्ये पक्षामधून काढून टाकण्यात आलं. अच्छा, म्हणजे तुम्ही 1985 ते 2007 पर्यंत इतक्या प्रामाणिकपणे काम केलं शिवसेनेमध्ये आणि 2007ला असं म्हणजे नक्की काय झालं की इतका मोठा डिसिजन पक्षातर्फे घेण्यात आला? काळांतराने या वरलीची डेव्हलपमेंट चालू झाली आणि डेव्हलपमेंट चालू असताना काही हे जे विकासक आहेत ते काही आमच्या पुढाऱ्यांना भेटले. ओके. हे 2007ला त्याच्यामध्ये आमचे पुढारी अजय चौधरी असतील किंवा आणखी कोण काही साहेबांचे PA असतील, त्या सर्वांनी मिळून मला 2008मध्ये मला शिवसेनेमध्ये काढून टाकण्यात आलं. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद.
अच्छा, म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतरही अचानक तुम्हाला या त्या पदावरून बाजूला काय होती, म्हणजे कसा मी धक्का शाखा प्रमुख असेल? होतो. शाखा प्रमुख असताना अचानक काढण्यात आलं आणि मग काढल्याच्या नंतर मी पुन्हा तिकडे विचार केला नाही. अच्छा, म्हणजे शाखा प्रमुख म्हणजे खूप मोठं पद आहे आणि तुमच्या आणि शाखेमध्ये बालासाहेब पण- हयात असताना अच्छा, तो धक्का कसा होता तुमच्यासाठी, म्हणजे काय एवढा भयानक धक्का होता की ज्यांना मी माझ्या या शाखाप्रमुखच्या कारकिर्दीमध्ये मी ज्यांना घडवलं, बरोबर. त्या घडवल्याच्या नंतर ज्या शिवसैनिकांनी त्या नगरसेवकाला त्याला धडा शिकवला की त्याला निवडून आणू शकतो, बरोबर आहे. ज्याला 2007 मध्ये निवडून आणू शकतो, आणि त्यांनीच माझा काटा काढायचा प्रयत्न केला. म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्त्यांनी थोडाफार हल्ला झाला, माझ्या पण गाड्या तोडण्यात आल्या. अरे आणि मग ह्या सर्व काळामध्ये जे काही बाळासाहेबांचे कट्टर सैनिक, अच्छा, त्यांनी खऱ्या अर्थानं मला साथ दिली आणि माझा प्रवास चालू झाला. अच्छा. आणि मी 2012 मी मनसेमध्ये नाही, अर्थातच 2007 साली तुमचा हा प्रवास होता, म्हणजे 2007च्या दरम्यान तुम्हाला त्या पक्षावरून किंवा त्या पदावरून काढून टाकलं होतं. हां, 2008 साली मला 2008 साली अच्छा. शाखा प्रमुख पण बनवलं ओके. आणि 2008च्या एंडिंगला मला काढण्यात पण आलं. अच्छा, म्हणजे इतक्या लवकर हे केलं. आणि 8 नंतर मग तुम्ही पाहिलं की इतकी वर्ष शिवसेनेमध्ये आपण हे इतक्या मोठ्या पदावरती काम केलं, इतका शिवसेनेसाठी जीव ओतून तुम्ही काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही काय विचार केलात की फक्त आपल्याला काम तर समाजासाठी करायचं असतं, त्यानंतरचा प्रवास त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी विद्रोह केला. राजसाहेबांनी सांगितलं बरोबर. की राजसाहेब त्या पक्षातून बाहेर पडले. बरोबर. म्हणून आम्ही त्यांना प्रेरित होऊन, कारण ठाकरेच फॅमिली होती, आम्ही दुसरा पक्षाचा कधी विचारच नाही केला. बरोबर. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. काही दिवसानंतर मी शाखाप्रमुख झालो महाराष्ट्र नवनिर्माण सेने. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. तिथून जो धक्का होता तो तुम्हाला सावरण्यासाठी राजसाहेबांनी खूप मोठा हातभार दिला असं म्हणावं लागेल. हां, हातभार दिला. त्याच्यानंतर मला 2012ला माझ्या मुलीला तिकीट दिली. अच्छा, म्हणजे 2007ची पहिली निवडणूक जी तुमच्या मार्गदर्शनाखाली किंवा तुमच्या सहकार्यामुळे जिंकले, त्यानंतरची दुसरी निवडणूक जी आली ती 2012मध्ये. तर आम्ही असं ऐकलं होतं की पल्लवीताई या म्हणजे आपल्या कन्या यांनी नगरसेवकासाठी फॉर्म भरला होता आणि ते निवडणुकीसाठी उभे होते. तो 2012चा प्रवास कसा होता? 2012ला जी माझी मुलगी, माझी मोठी मुलगी पल्लवी दत्ता नरवणकर, बरोबर. तिला मी त्या टायमाला राजसाहेबांनी तिकीट दिली आणि थोड्याच फरकाने 450-500च्या फरकाने मी अच्छा. ती निवडणूक हारलो. कारण इथे मातंग होते, सचिन भाऊ मिनिस्टर होते, बरोबर. शिवसेना फॉर्मला होती आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेना मनसेपेक्षा 2000 मतांनी मागे गेली. अच्छा, जी पूर्वीची मतं मिळाली होती त्याच्यापेक्षा 2000 मतांनी मागे गेली. म्हणजे इतकं म्हणजे तुम्ही tough fight किंवा कट्टर. म्हणजे शिवसेनेला 2000 मतं मिळाली, तर मला 4700 मतं मिळाली. अच्छा. पण असो, त्याच्यानंतरही आपण काही असे निर्णय घेतले नाही. आपण काम करत राहिलो आणि बरोबर. 2017ला वॉर्ड ओपन झाला. ओके, बरोबर. 2017ची इलेक्शन त्यावेळेला लागली होती आणि तुम्ही प्रत्यक्ष त्या निवडणुकीमध्ये सहभागी होता. सहभागी झालो आणि कसा होता तो 2017चा अनुभव कसा होता की पहिल्यांदा स्वतः म्हणजे प्रत्येक वेळेला 2017ला सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना चहा नाश्ता ह्याचा कुठलाही विचार केला नाही. त्यांनी स्वतःच्या सहखर्चाने मला निवडून दिलं. म्हणजे प्रत्येक वेळेला असं होतं की तुम्ही इतरांना निवडण्यासाठी प्रयत्न करत, निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होता, त्यावेळेला स्वतः होतं. तो अनुभव कसा होता की आज मी जिंकलो तर मी नगरसेवक होणार आहे, तो अनुभव कसा? आणि मग त्यावेळीची माझी इच्छा होती की ज्यांना मी 2007मध्ये आणलं, बरोबर, तर त्यांनी माझ्यासमोर उभं राहावे. अच्छा. आणि मग ते माझ्यासमोर परशुराम देसाई उर्फ छोटू हे माझ्यासमोर उभे राहिले. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्यांना निवडून आलात आज त्यांच्या विरुद्ध उभे राहिलो आणि खऱ्या अर्थानं त्यांना 1138 मतांनी मी पाडलं. वा, म्हणजे 1138 खूप मोठी मतदानाची ही तफावत आहे. जेव्हा त्यांना आम्ही जिंकून आणलं होतं 600 मतांनी जिंकून आणलं होतं. अच्छा. पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांना मी 1138 मतांनी
ओके, म्हणजे 2017ला पहिल्यांदा तुम्ही नगरसेवक झालात. पहिलीच टर्म होती तुमची. मग तुमच्या कामाचा अनुभव कसा होता की सगळं बेसिक पासून तुम्हाला सुरुवात करावी लागली होती? पण कामाचा पूर्वीपासून अनुभव, मुंबई महापालिकेमध्ये जाणं येणं, लोकांच्या समस्या सोडवणं, बरोबर. हा अनुभव होता. अधिकारी ओळखीचे होते, अधिकाऱ्यांशी संबंधित होता आणि लोकांची कामं करण्याची पहिल्यापासून इच्छा होती बरोबर. आणि मग ते करत राहिलो. हे वॉटर गटर मीटर ह्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात. बरोबर. ह्या जर तुम्ही लोकांच्या ज्या समस्या सोडवल्या आणि लोकांपर्यंत तुम्ही स्वतःहून पोचलात, तर मला वाटतं लोक विसरत नाही. बरोबर. म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत फक्त पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी लोक कधी विसरत नाही. बरोबर. ते विसरलेही नाही. नक्कीच. म्हणून मी भाग्यवान आता असा आहे की या वेळेला पण लेडीज ओळ झालेलं आहे आणि तिथे एकही माझ्या पक्षाचा एकही उमेदवार असा नाही आहे की मी तिथे लढणार म्हणून. मी भाग्यवान आहे, मी खऱ्या क्या अर्थाने. बात आहे. अर्थातच 2017मध्ये तुमची पहिली टर्म होती ॲज अ नगरसेवक म्हणून. मात्र 2018ला तुम्ही अचानक पक्ष बदलाचा हा निर्णय घेतलात. काय होतं तेव्हा असा होता की ही जी मुंबई आहे ही खऱ्या अर्थानं मराठीची मुंबई आहे. बरोबर. कोळी लोकांची आहे, आगरी लोकांची आहे, इतर समाजाची, पण मराठ्यांची मुंबई आहे. आणि अचानक अशा घोषणा होऊ लागल्या की या मुंबईचा महापौर हा अमराठी होईल 2018मध्ये. ओके. मग आम्ही निर्णय घेतला. मनसेचे आम्ही 6 नगरसेवक होतो. बरोबर. मग आम्ही निर्णय घेतला की जर अशी वेळ आली एक मराठी म्हणून मला जगण्याचा अधिकार नाही. बरोबर. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही स्वतःहून उद्धव साहेबांकडे गेलो की आम्ही आपल्या पाठीशी आहोत. कारण मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाचं नेतृत्वच कळत नव्हतं. अच्छा. कारण सकाळचा निर्णय वेगळा, दुपारचा निर्णय वेगळा. मुंबई महापालिकेमध्ये काही विषय असायचे, त्या विषयावरती निर्णयच कळायचा नाही की आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत मनसेमध्ये तिथे आम्ही कुणाच्या बाजूने मतदान करावं. क्लिअरली इन्स्ट्रक्शन तेव्हा यायचे नाही. क्लिअरली नाही यायचं. त्यावेळेला हे मार्गदर्शन करणारे कोण होते? जे काय होते त्या टायमाला मनसेचे पदाधिकारी. अच्छा. पण ते मार्गदर्शनच बरोबर व्हायचं नाही. म्हणजे मंत्र्यांकडून जे नगरसेवकांपर्यंत नाही मंत्र्यांकडून आमच्या पक्षामध्ये म्हणजे मनसेच्या याच्यामध्ये काही जे पदाधिकारी होते ते बरोबर या विषयावर मुंबई महापालिकेच्या विषयावरती आमचं एक शिबिर घेऊन किंवा आम्हाला समजवणं किंवा काय होतं किंवा कुठला विषय मुंबई महापालिकेला त्याला तुम्ही कुठे न्याय द्यायचा, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. बरोबर आहे. तेव्हा मुंबई महापालिकेमध्ये काही प्रस्ताव येतात. बरोबर. तेव्हा त्या विषयावरती तुम्ही काय निर्णय देणार? तुम्ही कुणाच्या बाजूने राहणार? सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहणार का अपक्षांच्या बाजूने राहणार का विरोधी पक्षाच्या बाजूने राहणार? हा तुमचा विषय असतो ना. बरोबर. मग तोच निर्णय नाही यायचा. मग प्रत्येक वेळेला तेच व्हायचं. कारण जंगी सामना व्हायचा. एका ठिकाणून बाळासाहेबांचं नाव घेतलं जायचं, एका ठिकाणी मोदींजींचं नाव घेतलं जायचं आणि सभागृहामध्ये गोंधळ व्हायचा. मग आम्ही तर साथ होतो. बरोबर. राजाला साथ दिले होते. बरोबर. पण ते साथ असताना पण त्या साथांना सांभाळून नाही ठेवू शकले. अच्छा. म्हणून आजही माननीय राजसाहेबांवरती आमचा आदर आहे आणि तो राहणार कायमचा. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. ओके. मग 2018ला तुम्ही ज्या वेळेला शिवसेनेमध्ये आलात पुन्हा एकदा घर वापसी झाली. मात्र जे पूर्वीचं होतं आणि आताची इतक्या वर्षांमध्ये 10-12 वर्ष तुम्ही त्याच्यानंतर माननीय उद्धव साहेबांजवळ चर्चा झाली. त्याच्यानंतर त्यांनाही कळलं की आमच्या काही चुका झाल्या आहेत. आमच्या या वरलीच्या काही जे पदाधिकारी आहेत. बरोबर. त्यांनी खूप मोठ्या चुक्या केल्या होत्या. त्या उद्धव साहेबांच्या लक्षात आल्या. ओके. की आमचे पदाधिकारी चुकलेत. जे विभाग प्रमुख वगैरे जे काय आहेत त्यांच्याकडून खूप चुका झाल्या. ठीक आहे. आता जेव्हा उद्धव साहेबांसारखी जे व्यक्ती जेव्हा बोलते की तुला माझ्याकडे बघायचं आहे, आम्ही हॅलो
मग त्याच्यानंतर 2019ला माननीय आदित्यजी उभे राहिले. बरोबर. बरोबर ना. आम्ही काम चांगलं केलं. जवळजवळ 67,000 मताधिक्याने आम्ही त्यांना निवडून आणलं सर्वांनीच मिळून. अच्छा. वर्लीकरांनी अर्थातच शिवसैनिकांनी आणि संपूर्ण तर खऱ्या रान पेटवलं अर्थानं होतं ठाकरे आदित्य फॅमिलीचा साहेबांना जिंकवण्यासाठी. अनेक वर्षापासून बाळासाहेबांनी आपल्या फॅमिलीला कुणालाही या इलेक्शनच्या मैदानात मैदानात उतरवलं नव्हतं आणि उतरवल्याबरोबर पहिले ठाकरे जे निवडणूक लढले आणि जिंकले सुद्धा. जिंकले. आणि त्याच्यामध्ये स्थानिक आमदार तर होते सुनील शिंदे साहेब. ओके. त्यांना पण डावलण्यात आलं. झालं. पण जेव्हा ठाकरे फॅमिलीचं नाव आलं तेव्हा आम्ही सर्व बरोबर. त्यांच्याबरोबर होतो. सर्व काही चांगलं व्यवस्थित झालं. पण गेल्या 2-3 वर्षामध्ये त्यांनी आमच्याकडे दुंगूनही बघितलं नाही. अच्छा. म्हणजे ज्यावेळेला 2019 2019, 21, 22 आदित्य साहेब जिंकून आले त्यानंतर कोरोनाचा पिरियड होता. अनेक प्रॉब्लेम्स होते. तो पिरियड कसा होता? कारण की 22-23 पर्यंत आपलं कोरोनाचा काळ होता. आपण जर पाहिलं 2019ची जर गोष्ट आहे, आपण पाहिलं कोरोनाचा जो सुरुवात झाली ती वर्ली कोलीवाड्यापासून झाली. बरोबर. आणि त्याच्यानंतर जो त्याला म्हणतात ना उद्रेक झाला तो जिजामाता नगरमधून झाला. जिजामाता नगरमधून मोठा उद्रेक झाला आणि तिथे त्या ठिकाणी ना डॉक्टर ना काहीच नाही. पण एक मी नगरसेवक म्हणून, एक स्थानिक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून दिवस रात्र लोकांसाठी झटत राहिलो. हो, आम्ही पाहिलं आहे. कारण की प्रत्येक वेळेला आम्ही पाहत असतो की तुम्ही प्रत्येक वेळेला जनतेमध्ये दिसत आहात आणि दिसतही राहणार. मात्र कोरोनाचा 2023 पर्यंत तुमचं एक सामान्य शिवसैनिक आणि नगरसेवक म्हणून कार्य होतं. ते कसं होतं? आपण बघा ना, आम्हाला काय घरातून आम्हाला बाल काढून नव्हतं पहिल्यापासून की बरोबर. पॉलिटिकलमध्ये तुम्ही नव्हतात. बरोबर. जे आपल्याला जनतेने निवडून दिलं. बरोबर. त्याच्यानंतर जनतेसाठी आपण काय केलं पाहिजे. बरोबर. मी हेच वारंवार आदित्यजींना त्यांच्या PAना सांगायचो की साहेब आम्हाला टाईम द्या. आम्हाला आमच्या लोकांबद्दल विचार मांडायचे आहेत. आपण मंत्री झाला आहेत. आम्ही अनेक वेळा मिटिंगला जायचो पण त्या मिटिंगमधून आम्हाला अर्धवट पाठवून द्यायचे. ह्या ज्या गोष्टी घडत गेल्या, भेट व्हायची नाही. भेट व्हायची नाही. आणि भेट झाली तर सर्व एकत्र राहून भेट होणं त्याला काय अर्थ नसतं ना. म्हणजे जे तुमचे मुद्दे होते ते तुम्हाला पोहोचवता येत नव्हते. माझ्या इथे बघा ना, मी ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये जिजामाता नगर हा जवळजवळ 4200 झोपड्या आहेत. त्याच्यानंतर मरियामा नगर ह्या 1500 झोपड्या आहेत. VP नगर ह्या जवळजवळ 1,500-2,000 आहेत. मार्कंडेश्वर नगर त्याच्यानंतर मध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्या टायमाला बघायला गेलं तर आपल्याला त्या टायमाला आपल्याला म्हणजे परिस्थिती अशी होती, नाही ॲम्ब्युलन्स मिळायची ना काय मिळायची. पण त्या परिस्थितीला पण तोंड देऊन आम्ही जे काही काम केलं बरोबर ते त्यांना सर्व माहिती आहे की इथे एकही काही ठराविक नगरसेवक होते. बरोबर. 1-2 बाकी सर्व घरी होते. कोण करायचं नाही काम. कोणी बाहेर पडलं नव्हतं. कोणी बाहेर पडत नाही. सर्व आपल्या जीवाला भेट होतोय. पण जेव्हा आपल्याला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवले 50,000मधून 40,000मधून आपल्याला पाठवतात, मग आपण जर त्यांच्यासाठी काही केलं नाही, मग असू दे की रेल्वेची बुकिंग करणं म्हणजे UP, बिहार, कलकत्ता, दिल्ली या साईडला ज्या लोकांना पाठवायचं होतं त्यांच्याजवळ आम्ही समोरून जाऊन त्यांचे समोर नाव घेऊन आधार कार्ड घेऊन त्यांची ती रेल्वेला प्रोसेसिंग करून त्यांना पाठवण्यात आलं. मग त्याच्यामध्ये जांभोळी मैदानमध्ये आम्ही बसेस लावून त्यांना त्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं त्या टायमाला. ओके. म्हणजे फक्त स्थानिक लोकांमध्ये फक्त मराठीचा विचार न करता तुम्ही सगळ्यांचा विचार सर्वांसाठी केलं. म्हणजे ते UP बिहार मधले जरी कोण असतील तरी पण साहेब ती माणसंच आहेत ना. बरोबर. तर माणसं असल्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला झटणं गरजेचं. आणि त्यांचा एकच विचार होता, मेरे को घर पे पोचणे दो, मेरे घर पे जाने दो, हे त्यांची म्हण होती. मग आम्ही काही केलं. आम्ही सांगितलं, पोलीस प्रशासनाला पण सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना पोचवायचं. मग त्याच्या प्रोसेस जी असते ट्रेनची ती पण केली पाहिजे. बरोबर. मग जवळजवळ आम्ही 6-7 ट्रेन ह्या वर्लीमधून आम्ही सोडल्या. अच्छा. काळांतराने जशा स्टेप वाईज. ओके. अशा पद्धतीचं काम आपण केलं.
महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. त्यानंतर तुम्ही 2023 मध्ये ठाकरे साहेबांची साथ सोडून तुम्ही शिंदे साहेबांसोबत केलात. तो प्रवास कसा होता आणि त्यावेळेला तुमची मानसिकता काय होती? त्यावेळेला मानसिकता ही होती की माननीय एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्याबरोबर जवळजवळ 50 आमदारांनी जो उठाव केला, बरोबर, तेव्हा आम्हालाही वाटत होतं की काही चुकी झाली असेल. पण काळांतराने तसे दिवस गेले, जसं असं माहीत पडलं की एकनाथ शिंदे साहेब हे या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी रात्रंदिवस मेहनत करतात आहेत, लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. पहिला जो प्रश्न होता आमच्या कोलीवाड्याचा, बरोबर, कोलीवाड्यांचा जो बोटीचा प्रश्न होता, तो अनेक वर्ष माननीय आदित्यंकडे होता, ते त्याचे मिनिस्टर होते, पण तो काही सुटला नाही आहे. अनेक या महाराष्ट्राचे नेते येऊन गेले पण सुटला नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांनी एकाच मिटिंगमध्ये तो प्रश्न सोडवला की कोली बांधवांना जी जागा 60 मीटरची होती ती 120 मीटरची बोटी जाण्यासाठी केली. हा मोठा प्रश्न होता. अच्छा, हा समुद्रातला प्रश्न प्रलंबित होता. हां, मोठा प्रश्न होता. आणि मग त्या कोली बांधवांचं नुकसान भरपाई ही ह्या लोकनेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या वर्लीकरांना दाखवलं की हे मी करू शकतो. अच्छा, मग त्याचे प्रेरित होऊन आम्ही सर्वच त्यांची कामं बघत होतो. बरोबर. मग आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वगैरे भेटलो आम्ही. अच्छा, आणि मग त्यांच्या विचारांनी, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि त्यांनी ज्या गोष्टीसाठी उठाव केला होता त्याला प्रेरित होऊन आम्ही सर्व एकनाथ शिंदेंच्या म्हणजे बरोबर. जी ओरिजिनल बाळासाहेबांची शिवसेना आहे अच्छा. त्याच्यामध्ये प्रवेश केला. त्या मधल्या पिरियडमध्ये मला नक्कीच विचारावं वाटेल की ज्यावेळेला 2019 इलेक्शन झालं, शिवसेना आणि काँग्रेस ज्यांच्यासोबत आपण म्हणजे शिवसेना काँग्रेस नेहमी विरुद्ध असायची, मात्र ह्यावेळेला ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये वातावरण कसं होतं किंवा कार्यकर्त्यांची मनं कशी एकत्र आता होती? ते जर सांगायचं झालं तर मला पहिलंच काय वाटतंय 2000 जेव्हा ही काँग्रेस एकत्र आली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी शिवसेना एकत्र आली. बरोबर, 2019च्या इलेक्शन नंतर. इलेक्शन नंतर एक पोटनिवडणूक याला झाली होती कोल्हापूरला. अच्छा, तिथे काँग्रेसचे उमेदवार होते. ओके. एक महिला होती, त्यांचे मिस्टर पती वारले होते म्हणून आम्हाला तिथे पाठवण्यात आलं. आणि मी आम्ही उठून सर्व जायचो त्या काँग्रेसचे. त्याच्या आयुष्यामध्ये ते केलं नव्हतं. तर बाळासाहेबांचं भाषण आम्हाला आजही आठवतं की या माझ्या शिवसेनेची मी कधी काँग्रेस होऊन देणार, माझा मी पक्ष बंद करेन. बरोबर. पण आपण जर पाहिलं ना, खरोखर आम्हाला लाज वाटत होती. अच्छा, वेदना होत होत्या की प्रत्येक वेळेला बाळासाहेब जेव्हा बोलायचे तेव्हा सोनियाच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात बोलायचे. आणि त्यांच्याच मुलांनी हे केलं, पण काय करणार, आमचे पक्षप्रमुख होते, पक्षाचा आदेश हा महत्त्व असतो. बरोबर. पण तो सहन न करता किती दिवस सहन करणार. आणि मग तोही राग मनामध्ये होताच. अच्छा, आणि ती पोटनिवडणूक आम्ही जिंकलो. ओके. कोल्हापूरची कोल्हापूरमध्ये. सिटी जी होती. मग तो काळ आठवते मला. जवळजवळ मी 15 दिवस होतो तिथे. अच्छा, सर्व माझे कार्यकर्ते वगैरे सर्व घेऊन. म्हणजे खूप वाईट असं मनातून खूप वाईट वाटत मनातून वाईट असेल की होतं. म्हणजे मी ज्यांच्या विरोधात नेहमी आम्ही इतके नेहमी- उठाव केले, नेहमी भांडणं केली, आज त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काय त्यांच्यासोबत करायचं? बरोबर, ते मनाला पटलं नाही. ओके. आणि कसं मनाला पटेल. बरोबर.
आणि त्या वेदना अजूनही माझ्या हृदयामध्ये आहेत, त्या अजून गेल्या नाही आहेत. खूप दुःख असेल दुःख ते. झालंय. अच्छा. अर्थातच तुम्ही शिंदे साहेबांसोबत होता. 2023 नंतर तुमचं एक वेगळं नेतृत्व आम्हाला पाहायला भेटतं की आतापर्यंतचा साधे शिवसैनिक म्हणून काम करणारे शिंदे साहेबांसोबत आलं तुम्ही. त्यानंतर एक वेगळे दत्ता नरवणकर आम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे अर्थातच आधीपासूनच आक्रमक होतं का, मात्र त्या आक्रमकतेला अजून धार मिळाली असं वाटतं तुम्हाला? हो ना, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात खरोखर काम करायला एक मनापासून एक उत्साह जसा आपल्या मनामध्ये येतो तसा एक आपला उत्साह माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि शिंदे साहेबांबरोबर काम करतं. तुम्हाला एक सांगतो, मी जेव्हा मी प्रवेश केला अच्छा. तेव्हा मी साहेबांना सांगितलं, साहेब आपण माझ्या गळ्यामध्ये मफलर घालाल, शिवसैनिक म्हणून मला तुम्ही आपल्याबरोबर घ्याल, पण माझ्या विभागातले जे प्रश्न आहेत, कारण ज्यांना आम्ही 2019मध्ये जे निवडून दिलं त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये एक वीट लावू नाही शकले. अच्छा. म्हणजे आज आपण वरलीचा विचार करा ना. माझा जिजामाताचा प्रश्न सांगितला तुम्हाला मी. बरोबर. मग ही जी डेव्हलपमेंट आहे, ही डेव्हलपमेंट मी आज जिजामाता नगरमध्ये, तिथे जिजामाता नगरमध्ये पीच कॉलनी आहे, त्या इथल्या लोकांना एक ॲग्रीमेंट केली होती विकासकांनी. तिथं त्यांना 5 ते 7 देणार म्हणून सांगितलं होतं. ओके. तुम्ही ह्या वरलीचे आमदार आहात, त्यांच्या 560साठी भांडत नाही, तुम्ही धारावीच्या 560साठी भांडताय. अच्छा. म्हणजे जो स्वतःचा विभाग आहे तो सोडून तुम्ही धारावीसाठी 560 सांगताय. मला हेच वाईट वाटतं. साहेब, आजही आम्ही तुमचा आदर करतो, तुम्ही ठाकरे फॅमिलीचे घरचे आमदार आहात, आम्ही आदर करतो, पण तुम्ही त्या जिजामाता नगरमध्ये राहणारा मराठी माणूस आज तुम्ही देश जोडायला लावलाय ना. कारण त्यांना आज 300मध्ये ॲग्रीमेंट करावी लागली. अच्छा. आज मरियामाचा प्रोजेक्ट, मी खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या काही त्रुटी होत्या, इमिजिएटली ते लोक गेल्याच्या नंतर, तिथले कमिटी गेल्याच्या नंतर त्यांनी सर्व प्रश्न मार्गी लावले. अच्छा. म्हणजे इतके वर्ष जे प्रलंबित होते, स्थानिक आमदार आदित्यजी होते, मात्र त्यांच्या माध्यमातून सुटला नाही. मात्र म्हणून म्हटलं की मी जेव्हा सांगितलं, मग आज माझ्या विभागामध्ये विपीनगरचा प्रश्न सुटतोय, महात्मा फुले मद्रासवाडी ह्या इथे 2200 झोपडे आहेत, त्यांचा प्रश्न सुटतोय. आज STP प्लॅन माझ्या प्रभागामध्ये झाला. हा किती वर्षाचा, 2007चा तो विषय आहे. अच्छा. STP प्लॅन पाहिजे ना, आज गरज आहे पाण्याची. बरोबर आहे. आज तो तयार होतोय, मला वाटतं तो 2027ला पूर्ण होईल. क्या बात आहे. हे सगळी विकास कामं तुम्ही विकास, आज कोस्टल रोड झाला, कोस्टल रोडसाठी आम्ही पण अनेक प्रयत्न केले. आज कोस्टल रोड झाला. आज या वरलीमध्ये ट्रॅफिकची समस्या सुटलेली आहे. क्या बात आहे. अर्थातच म्हणजे मोठ्या स्तरातून, वरच्या स्तरातून हे प्रोजेक्ट तुम्ही स्वतःच्या विभागामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले. साहेब स्वतः आले. नक्कीच. साहेब स्वतः अनेक वेळा आले. आपण आले तुम्हाला मी मोठे पण नाही सांगत, त्यांनी स्वच्छता मोहीम पण घेतली या वरलीमध्ये. काही ह्यांनी घाण करून ठेवली होती. अच्छा. ती पण स्वच्छता करून घेतली. ओके. आमचं माता रमाबाई स्मारक होतं वरली मशानभूमीच्या बाजूला. बरोबर. त्या ठिकाणी ते स्वतः आले, तेही मार्ग लावलं. ओके. म्हणजे अनेक जे मोठे प्रश्न आहेत. आज बिडीतालचा प्रश्न किती आहे मोठा बघा. बरोबर. हा तोही मार्ग लावला. त्या लोकांना जवळजवळ 50 लाख 40 लाख भरायला लावत होते, आज ते 15 लाखावरती आणून सोडलं. अच्छा. म्हणजे जे अनेक प्रश्न जे आहेत या वरलीमधले किंवा या महाराष्ट्रामधले, मुंबईमधले, आज आपण जर बघायला गेला तर आज गणपतराव कदम मार्गामध्ये रोड वायंडिंग आहे. सालोने मराठी कुटुंब राहत आहेत. आज जर कस्टम डेव्हलपमेंट आली नसती अच्छा, तर आज त्यांचा विकास नसता झाला. म्हणजे हे जे सरकार काम करते ते विकासासाठी काम करते. फक्त मुंबई महापालिका आली की फक्त मुंबई ही वेगळी करणार, ही गुजरातला नेऊन सोडणार, हेच प्रश्न त्यांच्या तोंडातून आहेत, हेच शब्द त्यांच्या तोंडातून आहेत. मी फक्त भावनिक मुद्द्यांवरती बोलायचं, विकासाच्या मुद्द्यावरती कमी बोलतात असं वाटतं. मुंबई तोडणार. मग मुंबई तोडणार ही तुम्हाला वाटत असेल
तर मग आज किती वर्षाचा इतिहास आहे? काँग्रेसच्या काळापासून जे महापौर जे झाले अच्छा. ते कोण झाले, त्याच्यानंतर जे मराठी माणूस जे महापौर झाले आजपर्यंत जेवढे, बरोबर. ते आपल्याच काळात झाले. किती वर्ष, 25 वर्ष तुमच्याकडे मुंबई महापालिका होती. बरोबर. का नाही काँग्रेसचे रस्ते झाले? या वर्ली जी साऊथमध्ये जर पहिला काँग्रेसचा रोड झाला असेल तर माझ्या इथे झाला आहे, माझ्या प्रभागामध्ये झाला आहे, समुद्राला लगत केला आहे मी. ओके. मग हे जे प्रश्न आहेत ते वारंवार तुम्ही जर तेच लोकांना, आज तुमच्याकडे बघा ना काय नाही आहे. या वर्लीमधून किती महापौर गेले हो? 4 महापौर झाले. तरी वरळी आहे तशीच आहे. दत्ताजी नलावडे साहेब, त्यांचा आम्ही आदर्श मानतो. महादेव देवळे साहेब, किशोरीताई झाल्या, स्नेहल आंबेकर झाल्या. बरोबर. 2 वर्ष त्या आपल्या कोलीवाड्याच्या हेमांगी वर्लीकर बरोबर उपमहापौर झाल्या. म्हणजे एवढी सर्व पदं असताना, 3 इंदर आमदार असताना इथे वॉटर गटर मीटरचे प्रश्न सुटत नाही आहेत. डेव्हलपिंगचा विषय सोडा, तो तर एकनाथ शिंदे साहेब सोडत आहेत. बरोबर. पण तुम्हाला फंड येतो, सर्व काय येतो, पण तर तुम्ही वापर केला पाहिजे ना. फक्त तुम्ही स्टेज बांधायचे, स्टेजवरती तुमचे बोर्ड लावायचे. आज बघा तुम्ही सर्व वर्लीकडे सर्वे करा. म्हणजे अशी परिस्थिती करून तुम्ही वर्लीची ठेवली आहे. वर्लीकरांनी तुम्हाला का निवडून दिलं? त्याचा इतिहास आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. तर नक्कीच हे प्रश्न तर आहेत आणि ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तर चालूच असतील. मात्र ज्यावेळेला हा नेमका ज्यावेळेला विषय येतो हे निवडणुकीवरती येऊन थांबतात. तुम्ही विधानसभा अध्यक्ष झाला होता, विधानसभा प्रमुख झाला होता, त्यानंतर आता विभाग प्रमुख आहात. तुमच्या अध्यक्षतेखाली सुद्धा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेला तुमच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू होते. खूप चांगलं यश तुमच्या विभागामध्ये तुम्हाला मिळालं होतं असं होतं. काय अनुभव होते तेव्हाचे, किंवा कसं ते चालू होतं, किंवा कशी कामं केली होती तुम्ही त्यावेळेला? आता मी नगरसेवक सर्वप्रथम अगोदर लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान बघा, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एका प्रभागामधून निवडून आलो. बरोबर. त्याच्या अगोदर मी 2012ला मी मनसेमधून विभाग प्रमुख पण होतो. अच्छा. मला ह्या विभागाची पूर्ण माहिती आहे वर्लीची. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि ते तो इतिहास तुम्हाला आता सांगितला मी. आणि तो इतिहास एवढा मोठा आहे जो आपण जसं म्हणालात लोकसभेचा. बरोबर. आता लोकसभेला निवडणूक जवळ आली, पण उमेदवार डिक्लेअर होत नव्हते. आमचा उमेदवार खूप लेट डिक्लेअर झाला. अच्छा. कारण युतीचा होता, डिक्लेअर झाला. त्यानंतर आम्ही सुरुवात केली. ओके. आम्ही खूप, कारण इथे सर्व म्हणजे मतदार लोक आहेत ना, म्हणजे ज्यांची खुद्द आदित्यजी आहेत, सुनील शिंदेजी आहेत, सचिन भाऊ आहेत, 3 स्थानिक आमदार, आमचे चेंबूरकर साहेब आहेत, किशोरीताई आहेत. हे सर्व असताना पण मी एका याचा नगरसेवक म्हणून वॉर्डचा माझ्या हातात जबाबदारी दिली. ही खऱ्या अर्थानं जर मी सांगितलं ना, एवढी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली की लोकांना ते नको पाहिजे होते. अच्छा. लोक कंटाळले होते यांच्या फक्त अफवांना कंटाळले. ओके. कधी येऊन खासदारांनी इकडे लक्ष दिलं? आज अनेक प्रश्न आहेत सर, जे किती लोकांना भाडं नाही मिळत आहे, लक्ष नाही दिलं. म्हणून जे कम मते झालं ना, त्याच्यामुळे झालं. अच्छा. आणि मग आपण बघा, मग विधानसभा लागली. बरोबर आहे. त्याला खुद आदित्यजी या ठिकाणी इलेक्शनसाठी उभे होते. इलेक्शनसाठी उभे होते. पूर्वी सुद्धा आमदार होते. मी बोललो ना, ते 67,000नी ते 2019ला आले होते. बरोबर.
आणि या टायमाला 8,100 वरती त्यांना काही फेऱ्यामध्ये त्यांना पिछाडीवर पण जावं लागलं. अच्छा, म्हणजे इतका ज्यावेळेला जे मताधिक्य होतं ते यावेळेला खूप कमी झालं. खूप कमी झालं. आमचाही उमेदवार खूप लेट झाला. अच्छा. पण जर खऱ्या अर्थानं जर या वर्लीकरांनी एकनाथ शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवला आहे आणि जे बाळासाहेबांच्या शिवसेनेला जे मतदान झालं आहे ते खऱ्या अर्थानं मला वाटतं या मुंबई महापालिकेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वाढ होईल. आणि मला असं वाटतं की हे जास्तीत जास्त नगरसेवक आम्ही निवडून आणू. तर आपण स्थानिक समस्या कोणत्या आहेत ज्या तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार असं वाटतं? आता ज्या स्थानिक समस्या ज्या आहेत ही या वर्लीची सर्वात मोठी डेव्हलपमेंट. ओके. डेव्हलपमेंट शिवाय दुसरा पर्याय नाही आहे. ओके. बाकी आता तुम्हाला मी पहिलं सांगितलं STPचं प्लॅन हे ते सर्व वर्ली कोस्टर रोड बाकीचे रोड वगैरे हे तर सर्व आपण घेतोयच आहेत. बरोबर. तर त्याप्रमाणे स्थानिक जे आहेत मुद्दे ते आम्ही त्या नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये जे आहेत तेही आम्ही करायचा प्रयत्न करतोय. या अर्थातच तुमच्या माध्यमातून ही कामे आतापर्यंत जी रखडली होती किंवा जी राहिली होती रिडेव्हलपमेंट असेल तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो तुमच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा आज जो लोकांना भाडं मिळत नाही काही विकासकांकडून, काही लोक कोर्टात गेलेत, काही कुठे गेलेत, ह्या समस्या एका टेबलावरती आणून अधिकाऱ्यांसमोर आणून ते बसून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. ते पण आपण मिलिंद देवरांच्या माध्यमातून करतोय. वा, क्या बात आहे. म्हणजे लोकांना काय पाहिजे, लोकांना आपण काय देऊ शकतो, अधिकाऱ्यांच्या बैठका लावून तिथे निर्णय घ्यावे लागतात. ते आम्ही मिलिंद देवरांच्या माध्यमातून घेतोय. कारण ते आमचे खासदार आहेत प्लस या लोकसभेचे ते अध्यक्ष आहेत. बरोबर. त्यांच्या माध्यमातून पण आम्ही घेतोय. ओके. आता लोकांना ज्या खरोखरच ज्या गरजा आहेत त्या छोटे मोठ्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आम्ही करतोय. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला तर माहिती असेल की या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ह्या लोकांनी ह्या महाराष्ट्राला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केला आहे. मग लाडकी बहीणची योजना असू दे, लाडका भाऊ असू दे, शेतकरी असू दे, कष्टकरी असू दे, अशा अनेक योजना. आता तर आमच्याकडे धर्मवीर आनंदिके साहेबांची योजनाही आम्ही चालू केली, ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. आभा कार्डची योजना आहे, आयुष्यमान कार्ड आहे, बरोबर. ज्येष्ठ नागरिकांचं आहे, सहळचा विषय आहे, ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या. पूर्वी ह्या गोष्टी मुंबईला नव्हत्या, मुंबईला मिळत नव्हत्या. बरोबर. होत्या ग्रामीण विभागामध्ये फक्त ग्रामीणमध्ये होत्या. पण एकनाथ शिंदे साहेब आल्यापासून त्यांनी नेतृत्व केल्यापासून खऱ्या अर्थाने या मुंबईकरांना पण त्याचा फायदा व्हायला लागला. आणि अर्थातच सगळ्यात जो मोठा विषय होता की लाडकी बहीण योजना, अर्थातच वाटते की त्याचा सगळ्या लाडक्या बहिणींना फायदा झालेला आहे. कसं वाटतं? अनेक आज जेव्हा साहेब एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बाहेर जात आहेत, महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत, तेव्हा त्या वेळेला सर्व महिला त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांच्या सर्व कार्यक्रमात जात आहेत, सांगतायत दादा तुम्ही जे केलं आहे हे कोणी करू शकलं नाही एवढ्या वर्षामध्ये. आणि हे जेव्हा आम्ही ऐकतो आपल्या माध्यमातून, वर्तमानपत्रामधून, टेलिव्हिजनमधून, तेव्हा आम्हाला पण बरं वाटतं. आम्हालाही काम करण्याची इच्छा वाटते. क्या बात. त्या आम्ही पण दिवस रात्र काम केलं तर आमच्या येतात. म्हणून आज यांची सर्वांची दुकानं बंद आहेत. अच्छा. बघा कुठल्या शाखा बंद आहेत, कोण नाही शाखेमध्ये बसत. फक्त एवढंच आहे, फंड नाही, हे नाही, ते नाही. आमचं कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय, आमची शाखा, प्रत्येक शाखा आमच्या कार्यरत आहेत. आज कालच एक प्रवेश झाला. आता पुढच्या वेळेला पण जवळजवळ आम्ही या 2-4 दिवसामध्ये जवळजवळ एक 400-500 महिला प्रवेश घेत आहेत. क्या बात आहे. त्यांना सर्व मिळालं. बरोबर. तर तुमच्या कामाशी खुश आहेत. खुश आहेत. पण आम्हाला तुम्ही तुमच्या संघटनेमध्ये का घेत नाहीत? एवढ्या खुश आहेत. काही नाही, आपले छोटे मोठे व्यवसाय चालू केलेत. वा. त्याच पैशांनी व्यवसाय चालू केलेत. म्हणतात जसं थेंब तळे तळे थेंब साचे, तशा पद्धतीमध्ये त्यांनी थोड्या पैशामधून बुनबुनचे सागर बनत आहेत, तशा पद्धतीमध्ये त्यांनी व्यवसाय चालू केले.
महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. आणि अर्थातच तुम्ही सांगितलेले की लाडक्या बहिणीचे हे फायदे झालेले आहेत, योजना तुमच्या माध्यमातून आलेल्या आहेत, आपल्या स्थानिक विभागातील महिलांना सुद्धा मदत केली. मात्र यावेळेला विकास कामांचा आपण प्रश्न पाहतो की झालेली विकास कामे, तर तुमच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत. जरा आम्हाला सांगाल की कोणत्या कोणत्या प्रकारे तुम्ही कसं केलेलं आहे? आता जेव्हा माझ्याकडे माझे शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, जे पदाधिकारी जे येतात, साहेब आज जिथे अत्यंत खराब बिकट परिस्थिती आहे, मग त्यावेळेला मी जाऊन त्या ठिकाणी कामं चालू करतो, कामं होतात. आणि मुंबई महापालिकेची असेल तर महापालिकेची, म्हाडाची असतील तर म्हाडामधून या सर्व आपण कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्ही 193मध्ये बघा, 195मध्ये, 196मध्ये, 197मध्ये तर मी आहेच. माझ्या इथे जा आणि विचारा लोकांना काय काय कामं बाकी आहेत, तर लोक सांगतील काही नाही बाकी. पाण्यापासून वॉटर मीटर गटर सर्व दिलेलं आहे. स्वच्छता मोहीम कंटिन्यू चालू आहेत आमच्या. ह्या ज्या खरोखरच लोकांना ज्या गरजा आहेत त्या जर आपण पूर्ण केल्या तर लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती आज महाराष्ट्रामधून अनेक लोक प्रवेश करत आहेत. त्याचं कारण काय आहे की तो माणूस काम करणार आहे, त्याच्या पाठीमागे लोक जातात. बरोबर. आज तुमच्याकडून सर्व सोडून तुम्हाला का जात आहेत, तो एक विचार करायला पाहिजे ना. आणखीन एक महत्त्वाचं की 197 वॉर्डमधून तुम्ही उमेदवारी दाखल करता आहात, तर इतर पक्षाचे सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार असतील, त्यांच्यापेक्षा तुम्ही स्वतःला वेगळे कसे समजता किंवा लोकांनी तुमच्यावरती विश्वास का ठेवावा, कसं सांगाल? कारण 2017ला ती सीट जी ओपन होती, खुला वर्ग होता. आता जी झाले खुला वर्ग आहे पण लेडीज झाले. अच्छा. म्हणून माझी पत्नी, माझ्या मुलीचं लग्न झालं, ती जी उभी राहिली होती ती. अच्छा. तर माझी पत्नी आता त्या ठिकाणी लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहे. ओके. आणि ती काम करायची इच्छा तिची आहे आणि सतत आता लोकसभेला, विधानसभेला तिने स्वतःहून काम केलं आहे. अच्छा. आणि पूर्वीपासूनच 1985 पासून नंतर माझं लग्न झालं तिथपासून ती या प्रवाहामध्ये आहे. बरोबर. कारण मी जिथे जिथे आहे तिथे ती आहे. बरोबर. म्हणून तो 197 लढण्याचा उद्देश हेच आहे की आज जे काही डेव्हलपिंग आहे, जे काही विषय आहेत ते आपण घेऊन चाललो आहे. बरोबर. ही जवळजवळ माझ्या वॉर्ड म्हणून झोपडपट्टी मुक्त होणार आणि लोकांना चांगली SRच्या माध्यमातून घरं मिळणार. अर्थातच जर आपण यापुढे गेलो तर तुमचं वरळीसाठी विजन काय आहे? तुमच्या 197 वॉर्ड असेल किंवा पूर्ण वरळीसाठी, की वरळी कशी असावी? बघा, पहिली आपल्याला सांगितलं वरली A+, ज्यांनी आदित्य ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं वरली A+. काय झालं वरली A+? वरली A+ काय झालं आपल्याला माहिती असेल, आपण सर्व बघता. काही नाही, आजही लोक जाणार कुणाकडे? बरोबर. रखडलेले प्रोजेक्ट आहेत, कुणाकडे जाणार? पण जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते आज आम्ही स्वतःहून सर्व घेऊन आम्ही साहेबांकडे जातो आहे आणि सर्व लावलं. आज आम्ही प्रेमनगर, सिद्धार्थनगर एवढा मोठा विषय आहे, जवळजवळ 3,500-4,000 झोपड्यांचा, तोही मार्गी लावला आहे आम्ही. आज गणपतराव कदम जो रोड कटिंगचा विषय आहे तिथे पण कस्टल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लावला आहे. आता तर त्या दिवस अधिवेशनामध्ये आदेश आले, प्रस्ताव आला की जे पागडी सिस्टम आहेत, बरोबर, त्यांचा विषयही संपवला आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री दोघांनी पण संपवलं. मग हे सर्व जे विषय आहेत की फक्त आपण बोलायचं वरली A+. आता तुम्हाला काही वेळ नाही, आता थोडे 2029ला दाखवतील
लोक. पण ज्यावेळेला निवडून याल, तुम्ही सगळ्यात पहिली जी 4 किंवा 5 कामं असतील ती कोणती असतील असं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की आपल्या इकडे रिडेव्हलपमेंट हा सर्वात विषय आहे. कारण आत्ता सध्या मी तर विषय घेतला आहे की 195 हा जो वॉर्ड आहे हा ओबीसी झाला आहे. बरोबर. आणि शिवसेनेचा धनुष्यबाणचा उमेदवार त्या ठिकाणी आतापर्यंत मला वाटते कोण आला नाही आहे. अच्छा. तर तिथे मी उमेदवारी अर्ज भरतो आणि तिथली डेव्हलपमेंट आहे, बिडीचालची डेव्हलपमेंट आहे, बरोबर. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामधली डेव्हलपमेंट आहे. अच्छा. त्या विकासावरती आमचं जास्त लक्ष आहे. कारण विकास झाला तरच सर्व गोष्टी होऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांना नोकऱ्या लागू शकतात, नोकरींचा विषय आहे. तर आजही तुम्हाला सांगतो, माझ्याकडे आज जवळजवळ 350-400 लोक या वर्ली विभागातले आहेत माझ्याकडे कामाला. अच्छा. तो माझा व्यवसाय आहे, त्याच्यामध्ये ते कामाला आहेत मुलं. ते अनेक ठिकाणी आहेत, मॅनेजर, जनरल मॅनेजरपासून सर्व आहेत. क्या बात आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्ही लोकांसाठी काय करणार, विजन खूप असू शकतं. बोलायला काय नाही, आज मी ते बोलून जाईन, पण उद्या झालं नाही तर तसं ते करणारे पाहिजेत. करणारे पाहिजे. नक्कीच हे विजन जे तुम्ही ठेवला ते या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पूर्ण होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण भरघोस मतांनी आपल्या विभागातील सगळ्या प्रतिनिधींना निवडून आला हीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि आपला हा आजचा पॉडकास्ट याच ठिकाणी आपण थांबवतो. मी पुन्हा एकदा साऊथ मुंबई चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण अशा ज्या समस्यांच्या विषयावर जर आपण अनेक अशा राजकीय पक्षांचे जर आपण त्यांना इथं बोलून त्यांचे विचार मांडले तर हे वर्ली खरोखरच, कारण ही वर्ली विचारांची आहे, या विचारांनीच प्रश्न सुटू शकतात, मार्गी लागू शकतात. जर आपण त्यांना जर बोलवलं सर्वांना आणि त्यांना जर विचारलं की बाबा या वर्लीकरांचं काय म्हणणं आहे, वर्लीकरांचं म्हणणं येतं की आम्हाला विकास पाहिजे. बरोबर. नक्कीच. कारण हा गिरणगावचा विषय आहे. बरोबर. धन्यवाद दत्ताजी, आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने आपण या चर्चा रंगल्या, गप्पा रंगल्या, त्याबद्दल आपला मनापासून आभार. धन्यवाद.